दुसरीकडे इंडिया आघाडीमध्ये बिघाडी कायम आहे। देशातल्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीची एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली। लोकसभेच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची ही पहिलीच मोठी बैठक होती। या बैठकीमध्ये 24 पेक्षा जास्त विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले होते आणि त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात रणनीती आखण्यासाठी 5 प्रमुख निर्णय घेतले। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ओमर अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती यांची उपस्थिती होती। उबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर होते। काही प्रमुख मित्रपक्षांची नाराजी आणि तृणमूलमधील फूट हे विषय ताजे असताना सुद्धा ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांच्या उपस्थितीमुळे इंडिया आघाडीने दिल्लीमध्ये शक्ती प्रदर्शन करत आपण अजूनही एकत्र असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला। लाखों विद्यार्थियों को प्रभावित करने वाले अनेक गंभीर मुद्दों की स्थिति को देखते हुए ये सर्वसम्मति से निर्णय लिया गया कि शिक्षा मंत्री को तत्काल इस्तीफे की हम मांग कर रहे हैं, वो इस्तीफा देना चाहिए, क्योंकि उनके कार्यकाल में नीट और सीबीएसई परीक्षाओं में शामिल लाखों युवकों के साथ विश्वासघात हुआ है। आज लाखों युवा आज रस्तों पे खड़े हुए हैं। आणि इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये निर्णय नेमके काय काय झाले यावर एक नजर टाकूयात। एसआयआर ही प्रक्रिया सदोष आहे असा आरोप आहे आणि सरन्यायाधीशांना या संदर्भात आपण एक पत्र लिहिणार असल्याचा पहिला निर्णय आज इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये घेतला गेला आणि दर 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होईल असाही निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला। आता यापुढच्या बैठकीची तारीख ठरवण्यात आलेली आहे। 8 ऑगस्ट रोजी हैदराबादमध्ये ही बैठक होईल। महागाई, बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि पेपरफुटी यांच्यावर आजच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। या सगळ्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची एक रणनीती इंडिया आघाडीच्या वतीने तयार करण्यात आली। सध्याची आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारीवर सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी अशी मागणी या सगळ्या विरोधकांच्या वतीने करण्यात आली। आणि इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीला 3 मोठ्या पक्षांनी दांडी मारली। हे 3 मोठे पक्ष कोणते, ते हजर का राहिले नाहीत तेही बघूयात। यातला पहिला पक्ष आहे द्रमुक, तामिळनाडू मधला हा प्रादेशिक पक्ष। काँग्रेसने तामिळनाडूमध्ये नुकताच आपल्याला धोका दिलाय अशी द्रमुकची भावना आहे, त्यामुळे एम के स्टॅलिन यांचा पक्ष आजच्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये नव्हता। द्रमुक आणि काँग्रेस यांची खरं तर युती आहे। तामिळनाडूमधल्या आत्ताच्या निवडणुकीतही ते एकत्र लढले, पण निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसने तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला पाठिंबा दिला आणि द्रमुक नाराज झाली। दुसरी पार्टी आहे जेएमएम, झारखंड मुक्ती मोर्चा। त्यांनी बहिष्कार टाकला कारण झारखंडमध्ये राज्यसभेच्या जागांवरून काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चामध्ये सध्या मतभेद आहेत। तिसरी पार्टी आहे आप। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतरच आपनं इंडिया आघाडीला रामराम ठोकला होता। त्यामुळे आम्ही या बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही अशी अधिकृत भूमिका आपने घेतलेली आहे। आणि मकरंद मुळे यांनी इंडिया आघाडीबाबत एक राजकीय विश्लेषक म्हणून काय विश्लेषण केले बघूयात। आणीबाणीच्या काळात जनता पक्षाचं जे एकत्रीकरण झालं होतं आणि काँग्रेस इतर सगळे पक्ष एकत्र येऊन लढले होते, त्यावेळी
आणीबाणी हटाव आणि लोकशाही बचाव अशी एक व्यापक भूमिका होती. इंडिया आघाडीची भूमिका सत्ता आपल्याला हवी आहे अशा स्वरूपाची आहे. त्यामुळे जर सत्ता हवी असेल तर त्या सत्तेचा प्रमुख कोण यावरच इंडिया आघाडीत मतभेद आहे. दुसरं, ज्यावेळी NDAनी गठीत झाली म्हणजे भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेतला त्यावेळी आपल्याला बॅकसीटवर जावं लागेल ही भारतीय जनता पार्टीची त्यावेळीची मानसिकता होती. तशी मानसिकता अजूनही काँग्रेसची नाही. त्यामुळे भाजपला पर्याय द्यायचं म्हणजे काय याविषयीचं एक वाक्यता नाही आणि म्हणूनच आता एक पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडत आहेत. हीच इंडिया आघाडी परस्पर एकमेकांच्या विरुद्ध लढतानाही दिसते. त्याचवेळी NDAच्या घटक पक्षांना सन्मान दिला जाईल, त्यांची मतांचा आदर केला जाईल अशी भूमिका भाजप सातत्याने सत्तेत असताना सुद्धा घेते. त्यामुळे एखादी आघाडी उभी करणं तुलनेत सोपी असते, पण त्याच्यावर सहमती घडवणं आणि किमान कार्यक्रम तयार करणं हे कठीण असतं. आणि ते कठीण असल्यामुळेच आप काय किंवा DMK काय, DMK तिथं जाण्याचं अगदी कारण उघड आहे की काँग्रेसनीच त्यांच्याशी दगाफटका केलेला आहे अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे आघाड्या चालवणं सोपं नसतं. ती चालवण्याची मानसिकता अजूनही काँग्रेसमध्ये नाही, कारण काँग्रेसला या सगळ्या पक्षांना वापरून सत्ता हवी आहे आणि म्हणूनच हे सगळे पक्ष दूर जात आहेत.